नमस्कार. आज आपण बघूया इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू यांचं ॲनालिसिस. म्हणजेच आपल्या जे डेली न्यूजपेपर ॲनालिसिस आपण करतोय त्याचा आज ऑगस्ट 24चा आज आपण पेपर बघूया. तर आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन आपण एक्सप्रेसपासून सुरू करू. पहिली न्यूज आहे की मागे जी ब्रह्मोसचा हल्ला मिसफायर झाली होती, चुकीने जी ब्रह्मोस मिसाईल आपल्याकडून सुटली होती आणि पाकिस्तानात जाऊन पडली होती, तो इश्यू पुढे मोठा होऊ शकला असता. म्हणजे युद्धापर्यंत किंवा त्यांनी जर का ती मिसाईल ट्रॅक करून रिटॅलिएटरी केली असती किंवा मग ह्या गोष्टी पुढे ज्या आहेत यांची क्षमता आहे एस्कलेट होण्याची. तर त्या गोष्टींमुळं आता त्या रिलेटेड त्यामध्ये एक डेव्हलपमेंट आहे की त्या 3 IAF ऑफिसर्स यांना जे आहे गव्हर्नमेंटने जे आहे आर्मी मिलिटरीने काढून टाकलंय. तर यामध्ये एक्झामच्या अँगलला महत्वाचं फारसं काही नाही, फक्त एखाद्या वेळेस ब्रह्मोस म्हणा किंवा मिसाईल सिस्टीम्स किंवा ओव्हरऑल इंडिया पाकिस्तान रिलेशन अशा अँगलमध्ये कुठेतरी एखादा पॉईंट टाकण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. ॲज सच याचा एक्झाममध्ये काही तुम्हाला सरळ सरळ फायदा नाही. नंतर फ्रीबीजची जी डिबेट चालू आहे, आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांनी म्हटलंय की आम्ही काही लॉ बनवत नव्हतो, आम्ही फक्त एक सजेशन देण्यासाठी इन्क्वायरी कमिटी किंवा पॅनल बनवणार होतो. तर तो इश्यू रेजिंग आहे. तुम्ही एकदा जर का त्याचं कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस केलं की फ्रीबीज म्हणजे काय किंवा वेलफेअर प्रोग्राम्स काय असतात, चांगल्या गोष्टी काय असतात, वाईट काय असतात, फ्रीबीज कोणत्या द्यायला हव्या, हेल्थ एज्युकेशन जे आहे, आरोग्य शिक्षण यामध्ये का आपण आपल्या नागरिकांना जे म्हणतात सबसिडाईज गोष्टी दिल्या पाहिजेत किंवा चांगल्या क्वालिटीच्या दिल्या पाहिजेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती एकदा जर का तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रिपेअर केलं तर दररोजची ही डिबेट काही बघायचं किंवा वाचायचं तुम्हाला कारण नाही. नंतर दिल्लीची जी ग्रॅज्युएशनसाठी एंट्रन्ससाठी जी एक्झाम चालू होती त्या एक्झाममध्ये काही इश्यूज आहेत, पहिल्या वर्षी आहे म्हणून ते आले. पण ही एक्झाम का गरजेची आहे किंवा असल्या एक्झामने काय फरक पडतो किंवा एंट्रन्स जे आहे एवढं जास्त खूप सारे मुलं कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी येत आहेत आजकाल आणि त्यामुळं आता असल्या एक्झाम्स गरजेच्या ठरत आहेत. तर हा इश्यू सुद्धा तुम्ही एकदा प्रिपेअर केला असेल तर पुन्हा पुन्हा बघायची गरज नाही. बाकी थोड्या बहुत पॉलिटिकल न्यूज आहेत. यामध्ये ते बिल्किस बानोचा इश्यू, त्यात सुप्रीम कोर्टमध्ये पण कुणीतरी अपील केलंय आणि त्यामध्ये ते सुप्रीम कोर्ट जे आहे बघत आहे, त्याचं एक्झामिन करणार आहे हे जे झालंय ते व्यवस्थित आहे का नाही. नंतर महाराष्ट्राची न्यूज आहे की ज्या 2021च्या जी मृत्यू नोंद झालेली आहे त्यामधील जवळपास 33% म्हणजे 1/3 जे आहेत, तर जेव्हा सेकंड कोविड वेव्ह आली होती, डेल्टा कोविडची वेव्ह आली होती, तेव्हा या सगळ्या म्हणजे खूप जास्त प्रमाणात ज्याला म्हणता येईल नोंदी झालेल्या आहेत. आणि याचा अर्थ काय आहे तर कोविडमुळे कोविडच्या काळातील भरपूर साऱ्या मृत्यू हे महाराष्ट्रात झालेले आहेत. आता हे फर्स्ट पेज वरची न्यूज कंटिन्यू आहे. यामध्ये एक न्यूज आपण वाचून बघूया की ज्यामध्ये जे आपले वाहतूक मंत्री आहेत त्यांनी म्हटलंय, गडकरीजी त्यांनी म्हटलंय की नो टोल प्लाझाज कॅमेराज टू रीड नंबर प्लेट्स. आणि म्हणजे टोल प्लाझावर आता तुम्हाला थांबायची गरज नाही, इव्हन फास्टॅगची गरज नाही. ऑटोमॅटिक कॅमेरा तुमचे जे आहे नंबर प्लेट रीड करणार आणि जेवढं डिस्टन्स तुम्ही हायवेवर ट्रॅव्हल केलं त्यानुसार तुम्हाला चार्जेस लागतील. तर हे लॉजिस्टिक्ससाठी किंवा ओव्हरऑल तुमचं ट्रान्सपोर्ट सेक्टर कसं बेटर करावं, आपली लॉजिस्टिक्स कॉस्ट जी आहे इंडियाची ती आहे जवळपास 14%, विकसित देशांमध्ये ती 10%च्या खाली आहे, 8 ते 9% आहे. मग ही लॉजिस्टिक कॉस्ट जर का तुम्ही कमी केली तर त्याचा इकॉनॉमी वाढण्यासाठी कसा फायदा होईल. जर का ट्रान्सपोर्ट फास्ट झालं तर ओव्हरऑल GDP, ओव्हरऑल ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणता येईल वस्तूंची देवाणघेवाण किंवा वस्तू विनिमय, आपला व्यापार कसा फास्ट होईल. तर त्यामध्ये एखादा जो प्रश्न येऊ शकतो तुम्हाला तो GS3 मध्ये येऊ शकतो, लॉजिस्टिक्स बद्दल, लॉजिस्टिक्स कॉस्ट बद्दल, किंवा तुम्ही ते GDP कसा वाढवावा या मेरिट्सच्या अंदर टाकू शकता. तर हे असलं इनिशिएटिव्ह कुठेतरी वापरण्या येण्यासारखं आहे परीक्षेमध्ये. बाकी ह्या कंटिन्यूड न्यूज आहे त्यामुळे यामध्ये फारसं काही नाही. आणि आता या पेजवर सुद्धा मोस्ट ऑफ द गोष्टी पॉलिटिकल आहेत. हे ऍडव्हर्टाइजमेंट या इथे एक जी न्यूज आहे या न्यूज मध्ये आपल्याला महत्वाची एक न्यूज आहे ती म्हणजे ही
सुपरटेक डीडी म्हणजे सुपरटेकने जे आहे 2 नोएडामध्ये फ्लॅट बांधले, बिल्डिंग्स बांधल्या होत्या, ज्या खूप टॉवर बांधले होते, जे खूप उंच होते, इलिगल त्यांचे काही मजले होते की पूर्ण बिल्डिंगच इलिगल होत्या. मग इथिक्स जे आहे तुमचं पेपर 4 जो आहे त्या पेपरसाठी हे असली केस स्टडी कामाची आहे. असल्या गोष्टी रिपीटेडली विचारल्या जातात की तुम्ही म्युन्सिपल कमिशनर आहात, तुम्ही याला परवानगी देणार का, किंवा तुमच्या प्रिडेसरने ही गोष्ट केलेली आहे, मग त्याच्यावर कशा प्रकारे कारवाई कराल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला या न्यूज मधून वापरण्यासाठी होऊ शकतात. इथिक्सच्या केस स्टडीमध्ये असली केस स्टडी येऊ शकते आणि त्यामध्ये तुम्ही उदाहरण म्हणून सुद्धा ही गोष्ट वापरू शकता. नंतर या पेजवर बाकी न्यूज काही फारशा हे नाहीत. पुन्हा पॉलिटिकल न्यूज आहेत सगळ्या. थोडस एक यामध्ये जे आहेत सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांनी जे बाबा रामदेव आहेत त्यांच्याबद्दल बोललेलं आहे की तुम्ही बाकीच्या ज्या पॅथीज आहेत तुमच्या पॅथीचं तुम्ही गुणगान गा, पण बाकीच्या पॅथींना तुम्ही खराब म्हणू नका. मेडिकल बॅकग्राऊंडचे जे मुलं आहेत त्यांना इंटरव्ह्यू मध्ये भरपूर वेळा या अँगलने प्रश्न जातात. त्यामुळं हे न्यूज तुम्ही थोडीशी बघू शकता की सुप्रीम कोर्ट काय बोललंय ते तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही वापरू शकता. नंतर इंडिया हे कालचं जे आपण बघितलं की एक माणूस पकडला गेला आहे रशियामध्ये, जो की भारतामध्ये ज्याला म्हणतात आयसिसचा माणूस आहे आणि जो की भारतामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. मग आता भारताने NIA ची टीम पाठवायचा निर्णय घेतलाय आणि तो इश्यू पुढे डेव्हलप होत आहे. अजून एक महत्वाची न्यूज म्हणजे विजयांजम जे पोर्ट प्रोजेक्ट आहे केरळामध्ये जे आहे, एक नवीन पोर्ट तयार होत आहे आणि त्याच्या विरुद्ध तेथील लोक जे आहेत थोडेसे आपण म्हणू शकतो की प्रोटेस्ट करत आहे. तर हा जो इश्यू आहे तो ओव्हरऑल कोणताही जो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे, कोणताही डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट आहे त्यामध्ये नेहमी येतो. महाराष्ट्रातील जैतापूर असो, बुलेट ट्रेन असो किंवा इतर नाणार रिफायनरी आहे, तर सगळ्याच ठिकाणी आपल्याकडे जे आहे हा प्रॉब्लेम येतो. मग याचे कारण काय आहेत किंवा लोकल कन्सर्न्स काय असतात, एन्व्हायरमेंटल त्याचा जो आहे इकॉलॉजी लोकल लेवलवर कसा पर्यावरणावर याचा परिणाम होतो, मग एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट काय आहे, मग या गोष्टींमुळे डेव्हलपमेंट कशी आपण म्हणू शकतो डिले होते किंवा मग त्या प्रोजेक्टमुळे लोकल लोकांवर काय प्रभाव पडतो. तर मग यासाठी काय करायला पाहिजेत, कशा प्रकारे आपण पुढे जायला पाहिजेत. तर ओव्हरऑल ज्याला म्हणता येईल हे एक SA साठी किंवा GS3 साठी किंवा इंटरव्ह्यू मध्ये बोलण्यासाठी सुद्धा ही गोष्ट आपल्याला कामीची आहे. नंतर एडिटोरियलच्या पेजवर जेव्हा आपण येतो तेव्हा इथे तुम्ही बघू शकता की पाकिस्तानच्या इंटरनल पॉलिटिक्स बद्दल माहिती दिलेली आहे. तर आता हे वाचावंच असं काही नाही, यामधून तुम्हाला काही प्रश्न येतील सरळ सरळ असंही काही नाही. फक्त असं आहे की या गोष्टींमध्ये थोड्याशा माहीत असायला हव्या. थोडंफार जे इंटरनल सिक्युरिटी आहे किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स आहे त्या अँगलने थोडंसं काय चालू आहेत घडामोडी याचा एक ओव्हरव्ह्यू असणं गरजेचं आहे. एस्पेशली आपल्या सराउंडिंग ह्या ज्या 3-4 कंट्री आहेत आणि जिथे नेहमी पॉलिटिकल अनस्टेबिलिटी चालू असते. पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल असलेल्या मुलांसाठी असले आर्टिकल खूप कामाचे आहेत. तर तिथे काय चालू आहे, इम्रान खान जे होते त्यांना पाकिस्तान ISI किंवा पाकिस्तानी आर्मीने निवडून दिलेलं होतं म्हणतात किंवा त्यांच्या मदतीनं तो निवडून आले होते. नंतर मग आर्मीचा आणि त्यांचे इलेक्टेड गव्हर्नमेंटचे भांडणं झाले, त्यांना काढून टाकलं, दुसरे आणले, आता अटक केली टेररिझमच्या आतंकवादाच्या गुन्ह्यामध्ये किंवा त्या आरोपांखाली. त्यांचं सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यांना पुन्हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जो आहे न्यायालयाचा अवमान आहे त्या प्रकरणी इम्रान खानना नोटीस बजावली आहे. तो ओव्हरऑल जे आहे जे थोडंसं आर्मीच्या विरुद्ध जायला पाहतं त्यांना एक पॉलिटिशियन आर्मीच आणते, मग त्यांचं काहीतरी भांडण होतं पॉलिटिशियनशी, ते आर्मी जे आहे पूर्णपणे सगळं कंट्रोल करायला बघतात, शेवटी ते होत नाही, मग त्या माणसाला काढून दुसरा आणतात. हळूहळू जी आहे पाकिस्तानी आर्मीचा जो होल्ड आहे पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटवरचा देशावरचा तो थोडा कमी होतोय. कारण की काय त्यांच्या पॉलिसीज ज्या आहेत त्या जसं म्हणता येईल टेररिझमचा सपोर्ट किंवा मिलिटरी स्पेंडिंग या गोष्टींमुळे तिथली अंतर्गत परिस्थिती चांगली नाही, अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे आणि
ओव्हरऑल सगळे प्रॉब्लेम आहेत आणि असं म्हणतात की पाकिस्तान श्रीलंकेच्या वाटेवर आहे. परंतु त्याला वेळोवेळी IMFचं बेलआउट मिळत राहतं किंवा इतरही देश त्याला मदत करतात, चीन, सौदी अरेबियासारखे, किंवा अमेरिका सुद्धा जे आहे टेररिझमसाठी किंवा इंटेलिजन्ससाठी असं यांची मदत करत असते. असं म्हणतात अमेरिकेने जे सद्यस्थितीत जो आहे हे मारला ऐमान अल जवाहिरी, अल कायदाचा जो सध्याचा चीफ होता, म्होरक्या होता, तर ती सुद्धा माहिती पाकिस्तानने पुरवली IMF बेलआउट पॅकेजच्या बदल्यामध्ये. तर असं हे सगळे पाकिस्तानचं इंटरनल पॉलिटिक्स आहे. याची वाचावत असं काही नाही, पण थोडी माहिती असायला हवी या गोष्टींची. आता इथे एक आहे आर्टिकल, हा एक निबंध असल्यासारखं आहे, अ वेलनेस विश फॉर 2047. यामध्ये जे आहे हे गगनदीप कांग आहेत, त्या WHO इंडियाच्या सायंटिस्ट आहेत. त्यांनी कोविडच्या काळात त्यांचं भरपूर आर्टिकल्स वगैरे येत होते आणि त्यांचं काम जे आहे भरपूर फेमस होतं. ह्या आणि 2-3 दिवसाआधी सौम्या स्वामीनाथन, ज्या WHO चीफ सायंटिस्ट आहेत, त्या भारतीय आहेत आणि त्यांचं आर्टिकल होतं की 2047 म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील, तेव्हा भारताची ओव्हरऑल परिस्थिती कशी असेल. तर भरपूर वेळा जो आहे तुम्हाला परीक्षेत निबंध येतो की इंडिया ऑफ युअर ड्रीम्स किंवा इंडिया ॲट 100 असलं, असे जे इश्यू येतात ज्यामध्ये तुम्हाला इमॅजिन करायचं असतं की काय चांगलं असेल भारताबद्दल, भविष्याचा भारत कसा असेल. तर यामध्ये ज्या तुमच्या गोष्टी आहेत की तुम्ही जी इनइक्वॅलिटी आहे, असमानता आहे, सामाजिक असो आर्थिक असो, ती दूर होईल, सगळ्यांना सगळ्या चांगल्या गोष्टी मिळतील, जसं की आरोग्य, शिक्षण यासारख्या. तर या गोष्टींसाठी हे आर्टिकल हा एक निबंधासारखं तुम्हाला काम करतं सगळे. यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, सगळ्यांना एज्युकेशन मिळेल, बालवाडी वगैरे चांगल्या फंक्शनिंग असतील, मुलांना त्यांच्या मदर टंग मध्ये चांगलं एज्युकेशन भेटेल, सगळ्या भारतभर स्टँडर्डायझेशन असेल एज्युकेशनचं, हेल्थ सुविधा सगळ्यांना मिळतील, लहान मुलांना मिळतील, इन्फंट मॉर्टॅलिटी माता बालमृत्यू दर कमी झालेला असेल, प्रायव्हेट हेल्थ केअर रेग्युलेटेड असेल, नंतर हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाकडे असेल. तर असं सगळं काही चांगलं चांगलं असेल अशी एक त्यांची एक ज्याला म्हणता येईल एसे त्यांनी दिलेला आहे. तर यामधून तुम्हाला मिळतात पॉइंट्स, तुम्हाला जे एसे लिहायचा असतो त्यामध्ये. नंतर इंटरनॅशनल न्यूज, यामध्ये पुन्हा पाकिस्तानचा आपण बघितलं, न्यायालयाची अवमानना केल्याबद्दल त्यांना नोटीस बजावली आहे. नंतर पाकिस्तानमध्येच ते फोर्सिबल मॅरेज वगैरे, मायनॉरिटी ट्रीटमेंट, पण यावर काही फारसा तुम्हाला प्रश्न येणार नाही. नंतर यामध्ये आहे की यामध्ये युक्रेनचा इंडिपेंडन्स डे आहे, सेलिब्रेशन आहे, त्यामध्ये रशियाचे अजून जास्त हल्ले होणार. तर तो इश्यू पूर्ण चालूच आहे आणि जर का तुम्ही एकदा ते प्रिपेअर केलेलं असेल तर ते काही फारसा मॅटर करत नाही, छोटे छोटे डेव्हलपमेंट्स, एकदा तो इश्यू जर का कॉम्प्रिहेन्सिव्हली प्रिपेअर असला. नंतर यामध्ये एक महत्वाची बातमी आहे की वांट टू चेंज UK इंडिया रिलेशन्स सुनक. सुनक कोण आहे? ऋषी सुनक, जे तिथल्या प्राईम मिनिस्टरच्या इलेक्शनच्या कॅन्डिडेचर मध्ये आहेत आणि त्या रेसमध्ये आहे, इलेक्टोरल रेसमध्ये. तर यावर तुम्हाला GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन मध्ये जसं येतं की इंडियन डायस्पोरा हा जो आहे तो भारताच्या आणि त्या देशांच्या संबंधामध्ये कशा प्रकारे मदत करतो किंवा फायद्याचा आहे. तर एक अशा प्रकारचे एक प्रश्न येतात 2020च्या मेन्सला होता की आपण जसं UK आणि नॉर्थ अमेरिका मधला डायस्पोरा जो आहे तो फार प्रगती करत आहे आणि तो कशा प्रकारे भारताला सहाय्यक आहे भारताच्या प्रगतीसाठी किंवा संबंधासाठी आंतरराष्ट्रीय. तर हे असले जे न्यूज आहे त्यामुळं त्यावर तुमचा कर्सरी लुक असला तर तुम्हाला थोडंसं माहीत पडतं. श्रीलंकाचा इश्यू कॉन्स्टंटली चालू आहे, ते रोजच वाचायची काही गरज नाही, फक्त एखादी गोष्ट बघू शकता. नंतर ही गुगलची एक बातमी आहे की अमेरिकेमधील की त्यांनी जे आहे एका माणसाच्या मोबाईल मधला जो फोटो आहे त्याच्याच मुलाचा, त्याला चाइल्ड सेक्शुअल कंटेंट म्हणून फ्लॅग केलंय. तर यामध्ये डिबेट काय आहे
की गुगलची तुमच्या मोबाईलवरची किंवा तुमच्या प्रायव्हसीवरचं गुगलचं कंट्रोल हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की मग हे प्रिव्हेंट करण्यासाठी ज्या इलिगल गोष्टी आहेत, इमॉरल गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्या प्रिव्हेंट करण्यासाठीची गुगलने घेतलेली स्टेप ही व्यवस्थित आहे का नाही. तर मग त्यांनी त्या माणसाच्या मोबाईलवर त्याच्या मुलाचाच फोटो होता, त्याने डॉक्टरसाठी काढला होता आणि मग गुगलने म्हटलं की हे चाइल्ड सेक्शुअल कंटेंट आहे, चाइल्ड सेक्शुअल अब्यूज आहे आणि त्यामुळे त्यांनी तो कंटेंट फ्लॅग केला आणि त्या माणसाचं अकाउंट वगैरे ब्लॉक केलं आणि रिपोर्ट वगैरे केलं त्याला पोलिसांना, FBI ला. मग FBI ने तर क्लिअर केलं त्याला. पण मग यामध्ये प्रायव्हसीची डिबेट आहे की तुम्ही तुमचा जे फोटोज आहेत वगैरे सगळं आहे, एव्हरीथिंग ते गुगल स्कॅन करतंय आणि तुम्हाला तुमची काही प्रायव्हसी आहे का नाही, हा एक खूप मोठा मुद्दा यामध्ये आहे. दुसरी गोष्ट आहे युरोप्स ग्रेट ड्रॉट. आता असं म्हणताय की यावर्षीचा तुम्ही सोशल मीडियावर वगैरे बघितलं असेल की युरोपमध्ये खूप मोठा ज्याला म्हणता येईल ड्रॉट आलेला आहे आणि हा दुष्काळ मागच्या 500 वर्षातील सगळ्यात गंभीर दुष्काळ असा म्हटला जातोय. तर क्लायमेट चेंजच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे. युरोपमध्ये अधूनमधून दुष्काळ येत राहतात, परंतु हा फार मोठा आहे. त्यांच्या ज्या नद्या आहे, नद्यामधून त्यांचे खूप सारे हे जात असतात, शिप्स वगैरे, त्यांचं जे लॉजिस्टिक्स आहे, त्यांची मालाची वगैरे किंवा माणसांची सुद्धा प्रवास हा खूप जास्त नद्यांवाटे होत असतो. त्यांच्या नद्या तशा मोठ्या आणि 12 महिने पाणी असणारे असतात. परंतु आता हे या ड्रॉटमुळे ते सगळं तर बंदच पडलंय आणि जे आहे खरा प्रॉब्लेम जो आहे पाण्याच्या अवेलेबिलिटीचा आणि शेतीवर या गोष्टींच्या पडणाऱ्या प्रभावाचा, तर ह्या गोष्टी खऱ्या जास्त मॅटर करतात. तर मग हे का पडत असेल एवढा सिव्हिअर ड्रॉट? मागेही आला होता, 16ला आला होता, 18ला आला होता. तर मग हे जे येत आहेत पुन्हा पुन्हा जे ड्रॉट येत आहेत ते का येत आहेत? तर कुठेतरी किंवा एवढा सिव्हिअर का येतोय तो ड्रॉट, रिपीटेडली का येत आहेत? तर यामध्ये कुठेतरी जलवायू परिवर्तन किंवा क्लायमेट चेंजचा आपण म्हणू शकतो एक हात नक्कीच आहे. तर या क्लायमेट चेंजमुळे काय होतंय की युरोपला असे नंतर यावर्षी चायनामध्ये, US च्या काही भागामध्ये ड्रॉट पडला. मागच्या वर्षी खूप जास्त फ्लड्स आले होते युरोपमध्ये, चायनामध्ये किंवा आपल्याकडे सुद्धा. यावर्षी आपल्या झारखंड वगैरे भागात पाऊस नाही आणि बाकी जो पेनिसुलर इंडिया ज्याला म्हणतो आपण, महाराष्ट्र, आंध्र आणि तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा या भागामध्ये, ओडिसा सुद्धा खूप जास्त पूर परिस्थिती आलेली आहे. तर हे सगळं क्लायमेट चेंजचे आपण म्हणू शकतो इफेक्ट आहे आणि भविष्यात आपल्या पुढे काय वाढून ठेवलं याचं एक हे ज्याला म्हणता येईल ट्रेलर आहे. येथे पुन्हा एक रिपीट न्यूज आहे केरळातील त्या नवीन बनणाऱ्या पोर्टची, बंदराची. तर ते आपण बघितलंय की का होतंय, कारण की लोकल लोकांच्या मागण्या असतात, जे फिशर असतात, जे मत्स्यमार असतात, त्यांचा ऍक्सेस जातो त्या एरियाचा, त्यांच्या मोठ्या थोडंफार पोल्युशन तर होणारच ते सगळं, त्यामुळे त्यांचे जे आहेत त्यांचं इन्कम कमी होणार, त्यांना मिळणाऱ्या माश्या कमी होणार. तर त्यांची लाईव्हलीहूडचं कन्सर्न आहे. ज्यांची जागा घेतली जाते, डिस्प्लेस केलं जातं, जे गाव उठवले जातात, त्यांची रिहॅबिलिटेशनचे प्रश्न असतात किंवा त्यांचे मागण्या असतात. एन्व्हायरमेंटवाले ग्रुप्स असतात ज्यांना म्हणणं असतं की या प्रोजेक्टमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल किंवा डॅमेज होईल. ते सगळं जे एकत्र येतं, मग डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट किंवा डेव्हलपमेंट वर्सेस लोकल ज्याला म्हणता येईल लाईव्हलीहूड्स, ही जी एक डिबेट आहे ती आपल्याला GS2-3 या मध्ये किंवा इव्हन एथिक्स मध्ये केस स्टडीसाठी हे कामाचं आहे. नंतर यामध्ये जनरल गोष्टी आहेत. एक महत्वाची गोष्ट इकॉनॉमीच्या पेजवर आहे ती म्हणजे लेबर कोड्स बद्दल. ते लेबर कोड्सचे रूल फॉर्म्युलेट करणं चालू आहे. तर लेबर कोड्स काय आहेत 4, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याने लेबर मार्केट कसं चांगलं होईल, हे जर का तुम्ही एकदा कॉम्प्रिहेन्सिव्हली प्रिपेअर केलेलं असेल तर ह्या डेली न्यूज बघायची काही फारशी आवश्यकता नाही. आणि अशा प्रकारे हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस. तर आता आपण बघूया आजचा द हिंदू. फ्रंट पेज तर ऍड आहे पुन्हा. नंतर आता जे आहे चालू आहे हे NDTV ची न्यूज, ही आपल्याला UPSCच्या कामाने नाही आहे.
नंतर ही पॉलिटिकल आहे. हा इश्यू थोडासा फंडामेंटल राईट्स, ओव्हरऑल सोशल हार्मोनी वगैरे या गोष्टींच्या अँगलने हा इश्यू पण एकदा कॉम्प्रिहेन्सिव्हली प्रिपेअर करा किंवा थोडीशी यात डेव्हलपमेंट होऊ द्या. सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय ते बघू, त्यानंतर याबद्दल बघता येईल. नंतर यामध्ये पॉलिटिकल किंवा नॉर्मल गोष्टी जास्त आहेत. इथे या पेजवर पण सुद्धा जास्त काही नाही पाहत. रिमिशन वगैरे याचा अर्थ काय ते तुम्ही थोडंसं बघू शकता. म्हणजे प्रेसिडेंट गव्हर्नरच्या पार्डनिंग पॉवर आपण बघतोच, तर त्यामुळे रिमिशनचा अर्थ काय ते आपल्याला माहित असतं, त्यामुळे तो काही आपल्यासाठी इश्यू नाही. केस ऑफ मिसिंग सायंटिफिक इंडियन यामध्ये जनरल बोलले की आपल्या लोकांमध्ये वगैरे किंवा इव्हन सायंटिस्टमध्ये सायंटिफिक ॲटिट्यूड नाही असं एक ज्याला म्हणता येईल थोडंसं रडगरानं टाईप आहे. तर यामधून आपल्याला घेण्यासारखं काय नाही. तर ही एक न्यूज महत्वाची आहे, द इम्प्लिकेशन्स ऑफ द 5G रोल आउट फॉर लॉ एन्फोर्समेंट. तर हे थोडं आहे कामाचं. यामध्ये त्यांनी भरपूर गोष्टी सांगितल्या की 5G मध्ये कसं आहे, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर खूप जास्त वाढणार आहे, यामुळे फायदे काय होतील सिक्युरिटी वगैरेसाठी. जसं पोलिसिंग तुम्ही घेतलं किंवा इंटरनल सिक्युरिटी म्हटलं तर आताचे जे कॅमेरे असतात ते हाय डेफिनेशन नसतात किंवा ते तितका फास्ट डाटा कम्युनिकेशन अवेलेबल नसल्यामुळे तितके चांगले आपण वापरू नाही शकत. मग आता जे पोलिसांना बॉडी कॅमेरे लावावे लागतात किंवा आपल्याकडे ते फारसं नाही पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये आपल्याकडे हळूहळू येते. तर किंवा जे ट्रॅफिकसाठी असेल किंवा गुन्हेगारांना पकडण्यासाठी असेल तर डाटा ट्रान्सफर जर का फास्ट होऊ शकतो तर मग कॅमेरेही तुम्ही चांगले वापरू शकता. मग फेशियल रिकग्निशनच्या टेक्नॉलॉजी तुम्ही वापरू शकता फास्ट. पण यामध्ये सायबर सिक्युरिटीच्या कन्सर्न्स आहेत. आपली पॉप्युलेशन जी आहे ती थोडी ज्याला म्हणता येईल इलिटरेटमध्ये थोडीशी जास्त आहे आणि खूप जास्त सायबर फ्रॉड आपल्याकडे होत असतात. मग क्रिमिनल्स जे आहे तुमचा मोबाईलचा ऍक्सेस मिळवणं, हॅकिंग करणं या गोष्टींपासून इंटरनेट ऑफ थिंग्स जर का तुम्ही वापरतायत 5G मुळे आणि त्या वाढणारच आहेत तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा हॅकिंग आणि सिक्युरिटी कन्सर्न होऊ शकतात. नंतर नवीन क्राईम करण्यासाठी आपण यांची फाईट करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण केलं पाहिजेत पोलिसांचं सक्षमीकरण, त्यांचं ज्याला म्हणता येईल रिएज्युकेशन, सायबर सिक्युरिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, ह्युमन आणि फिजिकल दोन्ही इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला सायबर सिक्युरिटीसाठी 5G मुळे जे नवीन धोके तयार होतील, ज्या ऑपॉर्च्युनिटी तयार होतील त्यासाठी आपल्याला आता सुसज्ज व्हावं लागेल. नंतर फ्रीबीज बद्दल वरुण गांधीचं आर्टिकल आहे. तर हे जनरली पॉलिटिकल डिबेट आहे. जसं मी म्हटलं आपण एकदा जर का करून घेतलं तर नंतर पुन्हा ते करण्याची गरज नाही. चाबाहार पोर्ट जे आहे आपण कन्स्ट्रक्ट करतोय आहे इराण सोबत. तर मग त्या आता ज्याला म्हणता येईल अमेरिकन सँक्शनमुळे ट्रम्प यांच्या काळामध्ये पुन्हा ते थोडंसं बॅक बर्नरवर पडलं होतं. पण थ्रू इराण, अफगाणिस्तान, सेंट्रल एशिया किंवा जे INSTC आहे, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर किंवा त्यामधली जी अशखाबाद ॲग्रीमेंट आहे तर या सगळ्या गोष्टी पाकिस्तानला बायपास करून सेंट्रल एशियाचा किंवा युरोपचा कमी वेळेत आपल्याला ॲक्सेस मिळेल, त्या सगळ्या गोष्टीसाठी हे चाबाहार बंदर महत्वाचं आहे. तर या आर्टिकलमध्ये त्यांनी काय काय म्हटले की कशा प्रकारे ज्याला म्हणता येईल आधीच थोडं थंड पडलं होतं कारण की अमेरिकन सँक्शन्स होते. आपण त्यामधून थोडासा बायपास करायला पाहिलं पण तरी खूप जास्त नाही करू शकलो. तर इंडियाचं विजन काय आहे तर इंडियाचं विजन हे खूप जुनं आहे त्यामधून की पाकिस्तानला बायपास करून आपण अफगाणिस्तान, सेंट्रल एशिया, रशिया आणि एंटायरली युरोप याचा ऍक्सेस आपल्याला मिळायला हवा. आपण जो आहे तो झारस डेलराम हा जो हायवे बनवलेला आहे हा काइंड ऑफ ट्रान्स अफगाणिस्तान म्हणजे अफगाणिस्तानच्या आणि इराणच्या बॉर्डर पासून त्यांच्या सेंटर किंवा नॉर्थ एरियापर्यंत हा आहे. नंतर ते यामधून भारताला जो आहे आपल्याला जे म्हणता येईल की वरच्या बाजूने एकीकडे चायना किंवा हिमालय आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान. तर यामुळे आपल्याला ऍक्सेस जो मिळत नव्हता लँडलॉक ज्याला आपण म्हणतो की त्या आपला जो व्यापार होता तो कमी पडत होता किंवा आपल्याला वेळ लागत होता, पूर्ण फिरून जावं लागत होतं, ते आता यामधून कमी होईल. तर हा विषय चाबाहार पोर्ट, त्याचा स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स हे तुम्ही एकदा व्यवस्थित केलेलं असलं
तर नेहमी काही वाचण्याची गरज नाही. फक्त नवीन डेव्हलपमेंट काय आहे, आता कसं त्याला म्हणता येईल की फास्ट ट्रॅक होतंय, त्या साईडला इराण आणि अमेरिका किंवा वर्ल्ड पॉवर्स ज्या आहेत, JCPOA जे होते, जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रीमेंट, तर त्यामध्ये कसं ती ॲग्रीमेंट आता पुन्हा इराण न्यूक्लिअर डील ज्याला म्हणता येईल शॉर्टमध्ये, ती कशी पुन्हा आता रिवाईव्ह केली जात आहे आणि त्या अनुषंगाने मग सँक्शन्स निघतील आणि चाबाहार पोर्टचा वापर आपण करू शकतो. चायनीज टेक फर्म्स अंडर वायडर सिक्युरिटी स्क्रुटिनी इन इंडिया. तर हे जे आहे ते आपण काल परवा बघितलेला आहे हा इश्यू. पुन्हा चायनीज ज्या काय म्हणता येईल त्याला टेक्नॉलॉजी कंपन्या आहेत, मोबाईल कंपन्या आहेत, ते डाटा ट्रान्सफर किंवा काही त्यामधून आपण म्हणू शकतो डाटा शेअरिंग चायनीज गव्हर्नमेंट सोबत, किंवा इव्हन मनी लॉन्ड्रिंग वगैरे इतरही गोष्टी ज्या आहेत, त्यामुळे खूप जास्त आपण त्यांना सिक्युरिटी अँगल लावत आहे आणि त्यांची स्क्रुटिनी करत आहे. अकल्चरेशन हे सोसायटीसाठी तुम्ही वाचू शकता की याचा कन्सेप्ट काय आहे, किंवा या अकल्चरेशनचा जो भाग आहे त्याचा तुम्हाला गरज आहे सोसायटी GS1 मध्ये किंवा थोडंफार एसे वगैरे मध्ये वापरू शकता. याचा अर्थ काय, जेव्हा 2 किंवा जास्त ग्रुप एकत्र येतात ज्यांचे कल्चर वेगळे आहेत, तेव्हा त्यांचं एक्सचेंज होतं आणि एक नवीन टाईपचं कल्चर बनतंय. तर हे आर्टिकल थोडेसे असले आर्टिकल तुम्हाला मदत करतात, आपण म्हणतो सोसायटीसाठी किंवा इतर कधी कधी एसे साठी वगैरे, पण एक वायडर पर्स्पेक्टिव्ह मिळतो. हे फ्रीबीजचा इश्यू, पुन्हा हा याचा IFचा इश्यू, तर हे नॉर्मल इश्यूज आहेत. डिजिटल कॉम्पिटिशन, त्यामध्ये काही कंपन्यांची जी म्हणू शकतो आपण खूप जास्त मक्तेदारी आहे, मोनोपली आहे, तर तो इश्यू अजून इव्हॉल्विंग आहे. त्यामध्ये काही जेव्हा फुलली येईल, जेव्हा इंडियामध्ये काही कॉम्पिटिशन कमिशन किंवा कॉम्पिटिशन वाढवण्यासाठी जे काही नियम येतील, तेव्हा आपण हा गोष्ट बघू. नंतर तेच ही पुन्हा ती दिल्लीची एक्झाम UG अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस साठीची. नंतर DRDO आणि इंडियन मिसाईल यांनी सरफेस टू एअर मिसाईल्स टेस्ट केलेले आहेत, व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सॅम सरफेस टू एअर मिसाईल. तर याचं फारसं काही नाही, परंतु थोडीशी ब्रॉड तुम्हाला आयडिया असायला हवी की आपल्याकडं कशा प्रकारची जी मिसाईल टेक्नॉलॉजी आहे किंवा काय आहे. हे आर्टिकल वाचले तर हे काइंड ऑफ तुमच्या सायन्स टेकच्या नॉलेजमध्ये भर घालतं. नंतर हे आहे आजचा द हिंदू. IRच्या पेजमध्ये जनरल गोष्टी आहेत. इराण न्यूक्लिअर डील जी आहे ती थोडीफार पुढे प्रोग्रेस होत आहे. तर ही जेव्हा फायनल काहीतरी येईल तेव्हा आपल्याला हे कामाचं असेल, तोपर्यंत फारसं हे कामाचं नाही. नंतर इकॉनॉमीचं पेज, यामध्ये आपण हा पहिलं बघा की इथे ट्रेड गॅप कमी होतोय, आपण 480 बिलियन गुड्स एक्सपोर्ट होऊ शकतील कदाचित यावर्षी. तर हे आकडेवारी महत्वाची असते आपल्याला उत्तरं लिहिण्यासाठी इकॉनॉमीचे वगैरे GS3चे. तर ही आकडेवारी थोडीशी इम्पोर्ट एक्सपोर्ट किती आहे, गुड्स एक्सपोर्ट किती आहे, सर्व्हिसेस एक्सपोर्ट किती आहे, त्यामध्ये आपला ट्रेड गॅप, कॅड वगैरे, हे इकॉनॉमीच्या कन्सेप्टसाठी आपल्याला गरजेचं आहे. ओके, तर हा होता आजचा द हिंदू. थँक्यू.